नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तुम्हाला आज इथं ऑनलाईन इयत्ता पहिलीच्या क्लाससाठी स्वागत करतो. मुलांनो, तुम्ही पहिलीला आल्यापासून अनेक बडबड गीतं शिकला. पहिलं बडबड गीत होतं फुगा फुगा फुगवला. आणि या बडबड गीतामध्ये काय सांगितलं होतं का? रंगांची ओळख करून दिली होती. लाल फुगा, पिवळा फुगा, हिरवा फुगा असं रंगांची ओळख करून दिली होती. त्यानंतर दुसरं आवाजाची गंमत हे बडबड गीत होतं. तिथं आवाजामधील गंमत म्हणजे टप टप टप, रप 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 असे आवाज तुम्ही शिकला. तिसरं बडबड गीत कोणतं होतं? मी कोण. मी कोण या बडबड गीतामध्ये तुम्हाला प्राणी, पोपट, मोर आणि खारुताई यांची नावं शिकला. भाज्यांची नावं तुम्ही शिकला. त्यानंतर कोण कोण या बडबड गीतामध्ये काय शिकला? पाळीव प्राणी म्हणजे गाय, कुत्रा, बैल हे घरात पाळलेल्या प्राण्यांची नावं शिकला का नाही? तसंच पक्ष्यांची नावं शिकला तुम्ही. घरातील वस्तूंची नावं शिकला. घरामध्ये असलेली कुकर, चूल, सूप अशा अनेक वस्तूंची नावं शिकला. त्यानंतर फुलांची नावं शिकला. मोगरा, जास्वंदी, कमळ असे फुलांची नावं शिकला. बागेमध्ये असलेले प्राणी शिकला तुम्ही. वाघ, सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांची नावं शिकला. त्यानंतर जेवताना तुमच्या ताटामध्ये खावयाच्या पदार्थांची नावं शिकला. पुरी भाजी, चपाती, श्रीखंड अशी नावं शिकला. तसंच चव कडू कुठलं, गोड कुठलं, होय की नाही, आंबट कुठली अशी चवींची नावं शिकला. आणि परत काय शिकला सांगा बघा? अक्षरांचे अवयव शिकला. तिरपी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा अशा अक्षरांचे अवयव शिकला. मग तुम्ही सांगा बघूया, आता तुम्ही शिकलेल्या काही वस्तूंची नावं मी तुम्हाला विचारतो. इथं चित्र दिसतंय, त्या चित्रांची नावं सांगायचं. बघा काय सांगा बघूया हे चित्र? बरोबर, कावळा. पुढचं चित्र काय बघा? मांजर. नंतर कुठलं चित्र आलं? घोडा. नंतर काय आहे? गाजर. व्हेरी गुड. पुढं कुठलं चित्र आलं बघा? कोंबडी. नंतर कुकर. आणि पुढं काय आलं बघा? कमळ. पुढचं चित्र भोपळा. बरोबर आहे. पुढं टेलिफोन. आणखी काय आलं बघा इथं? वांग. नंतर सूर्यफूल. हे चित्र घड्याळ. शबाश. पुढं काय आलं बघा? मोगरा. मुलांनो, तुम्हाला बऱ्याच वस्तूंची नावं आणि वस्तूंची ओळख झालेली आहे. आता आम्ही काय करायचं? आज या वस्तूंची नावं तुम्हाला फक्त म्हणता येतात, सांगता येतात. मात्र त्या वस्तूंच्या नावामध्ये काही अक्षर दडलेले आहेत. आणि ती अक्षर आज आम्ही इथं काय करायचं आहे? शिकायचं आहे. तुमचा पहिलीच्या मराठी पुस्तकातला सराव लेखन पाठ 9वा बघा. ब, द, क आणि म, ळ असलेला हा जो पाठ आहे, हा पाठ आम्ही शिकायचा आहे. बघा अक्षर कुठले आहेत परत एकदा? ब, द, क
म आणि ळ ही अक्षर आहेत. मग या अक्षरांची ओळख करून घेऊया. पहिलं अक्षर बघा ब. मग आता पहिला तुम्ही काय करा, मी काही वस्तू दाखवतो, त्या वस्तूंची नावं सांगा. बघा हे बटाटे. पुढचं चित्र बदक. आणि हे चित्र कुठलं आहे बघा, बदाम. नंतर बटन. शाबास, सगळ्या चित्रांची नावं ओळखला हा. आता बघा गमत, या चित्रामध्येच ब हे अक्षर काय झालेलं आहे, लपलेलं आहे. पहिलं चित्र बटाटे. हा, बटाटेमध्ये जे पहिलं अक्षर आहे तेच अक्षर म्हणजे काय आहे, ब. म्हणा बघूया ब. बटाटेमध्ये पहिलं अक्षर हे काय झालेलं आहे, ब आहे. पुढचं चित्र कोणतं आहे, बदक. आणि बदक हे शब्द कसा लिहिलेला आहे बघा खाली. आणि या बदक लिहिलेल्या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे का नाही, ते अक्षर म्हणजेच काय, ब. समजलं. बर, पुढचं चित्र कोणतं आहे बघा, शबाश, बदाम आहे. आणि या बदामामध्ये ब लपलेला आहे. हा कुठं लपलेला आहे बघा, पहिलं अक्षर. पहिलं अक्षर म्हणजे ब. पुढचं चित्र कोणतं आलं बघा, बटन. बटनांचे चित्र आहे. या बटनांच्या चित्रामध्ये सुद्धा ब लपलेला आहे. बटन शब्द कसा लिहिलेला आहे बघा, या बटन शब्दामध्ये पहिलं अक्षर म्हणजेच काय आहे, ते ब आहे. समजलं. बर, तुम्हाला ब ची ओळख झाली. मग तुम्हाला आता मी काय करतो, काही शब्द सांगतो आणि त्या शब्दामध्ये ब कुठं आहे हे तुम्ही काय करायचं आहे, ओळखायचं आहे. मग शब्द बघा, मी वाचून दाखवतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहिला शब्द बघा, बगळा. पुढं बटवा. नंतर कोणता शब्द आहे, बबन. नंतर बस. त्याच्या पुढं बरणी. आणि त्याच्या पुढचा शब्द कोणता आहे, बसी. मग आता या शब्दामध्ये ब हे अक्षर कुठं आहे ओळखा बघू. सांगा बघू, पहिल्या शब्दामध्ये ब अक्षर कुठं आहे. बरोबर, तुम्ही रेशमाने अक्षर आहे की नाही, तेच अक्षर काय आहे, ब आहे. पुढचा शब्द आहे बटवा. त्याच्यामध्ये सांगा बघूया ब कोणता आहे. बरोबर, पहिला अक्षर काय आहे, ब आहे. पुढचा शब्द बबन आहे बघा. बबन मध्ये ब अक्षर सांगा बघू. बरोबर, दोन अक्षर आहे तिथं ब ची, होय की नाही, पहिलं आणि दुसरं, होय की नाही. मग पुढचं बघा, बस. बस या शब्दामध्ये ब अक्षर कुठं आहे सांगा बघूया. बरोबर, पहिला अक्षर ब आहे. पुढं बरणी. मी वाचून दाखवलं का नाही, बरणी. याच्यामध्ये ब कुठं आहे. शाबाश, पहिला अक्षरच काय आहे तिथं पण ब आहे. नंतरचा शब्द बसी आहे बघा. बसीमध्ये पहिलं अक्षर ब आहे. समजलं. बर, आता तुम्हाला शब्दामधलं ब हे अक्षर ओळखता येतं. मग काही वेळेला वाक्यामध्ये सुद्धा ब असतंय. हा, मग आम्ही काय करूया आता, वाक्यामध्ये ब कुठं आहे ते ओळखूया. तुम्ही काय करायचं, वाक्यामध्ये ब कुठं आहे त्याच्या खाली रेष मारायचं. बघा, हा पहिला वाक्य मी वाचून दाखवतो. बबन बस मध्ये बस. वाक्य काय आहे, बबन बस मध्ये बस. दुसरं वाक्य काय कोणतं आहे बा, बगळा बघत बघत जा. वाक्यामध्ये ब च्या अक्षराखाली रेषा मारा बघूया.
ब सुरुवातीला, बबन मध्ये ब, बस मध्ये पहिला अक्षर ब आणि बस या शब्दामध्ये बर. दुसरं वाक्य कोणतं आहे बघा, बगळा बघत बघत जा. यामध्ये ब अक्षर कुठं आहे, रेषा मारा बघू. बरोबर, बगळ्यामध्ये ब, बघत मध्ये ब, ही दोन अक्षर आहेत. बर मुलांनो, आता तुम्हाला काय करायला पाहिजे, बो कसं गिरवायचं, कसं लिहायचं हे शिकायला पाहिजे. तुम्ही इथं मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे, ब अक्षर कसं गिरवायचं ते तुम्ही पहिला बघा. ब पहिला काय करा, मधोमध रेषेच्या उजवीकडे तोंड असलेला एक अर्धगोल काढा. नंतर त्यामध्ये एक रेष मारा आणि पुढं परत तसंच काढायचा, परत रेष मारायचा आणि नंतर शेवटी काय करायचं, वरती रेष मारायचं. समजलं? आता आम्ही द ची ओळख करून घेऊया. इथं चित्र येतात, त्यांची नावं पहिला सांगा बघू. दगड, दरवाजा, दप्तर आणि दळण. या शब्दामध्ये काय झालेलं आहे मुलांनो, द हे अक्षर लपलेलं आहे. पहिलं चित्र दगड, दगडामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते अक्षर म्हणजेच काय आहे, द. दुसरं चित्र दरवाजा, दरवाजामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते अक्षर म्हणजेच द. तिसरं चित्र कोणतं आहे बघा, दप्तर, दप्तर मध्ये पहिलं अक्षर जे आहे ते अक्षर म्हणजेच द. पुढं दळण, दळण मध्ये पहिलं अक्षर जे आहे ते अक्षर म्हणजेच काय, द. मग समजलं तुम्हाला द ची ओळख. आता काही शब्द सांगतो, तुम्ही काय करा, त्या शब्दामध्ये येणारा द ओळखा. पहिला शब्द कोणता आहे बघा, मोदक, चांदणी, दळ, चादर, कागद, दडणे हे शब्द आहेत. बर, मोदक मध्ये द कुठं आहे सांगा बघू. बरोबर, दुसरा अक्षर म्हणजेच द. चांदणी शब्दामध्ये द अक्षर कुठं आहे सांगा बघू. बरोबर, दुसरा अक्षर द आहे. दळ या शब्दामध्ये द अक्षर कुठं आहे सांगा बघू. बरोबर, पहिलं अक्षर द आहे. पुढे चादर या शब्दामध्ये द अक्षर कुठं आहे सांगा बघू. बरोबर, दुसरा अक्षर द आहे. पुढे कागद या शब्दामध्ये द अक्षर कुठं आहे सांगा बघू. शाबाश, तिसरा अक्षर द आहे. आणि दडणे या शब्दामध्ये द अक्षर कुठं आहे, पहिला अक्षर. बरोबर, सगळी अक्षर तुम्ही ओळखला हा. बर, आता वाक्यामधलं द सांगा बघू. वाक्य पहिलं कोणतं आहे बा, दशरथ दररोज दप्तर आणतो. या वाक्यामध्ये द कुठं आहे बघा, रेषा मारा बघू. पहिलं दशरथ मध्ये द पहिला अक्षर आहे, दररोज मध्ये द पहिला अक्षर आहे, दप्तर मध्ये सुद्धा पहिलं अक्षर आहे. हो की नाही? पुढचं वाक्य कोणतं बघा, दमयंतीने दळण दळले. या वाक्यामध्ये द कुठं आहे, रेषा मारा बघू त्याच्या खाली. पहिला दमयंती या शब्दामध्ये पहिला अक्षर द आहे. दळण या शब्दामध्ये पहिला अक्षर द आहे आणि दळले या शब्दामध्ये पहिला अक्षर द आहे. समजलं तुम्हाला द? शब्बाश. बर, मग आता द कसं लिहायचं ते बघूया. बघा इथं पहिल्यांदा काय करा, वरचं देठ काढा. त्यानंतर त्या देठाला धरून उजवीकडे एक मधोमध अर्धा गोल काढा आणि नंतर त्याला धरून खाली एक देठ काढा व वरती आडवी रेष मारा.
हे झालं द अक्षर. समजलं? आता काय करू आम्ही क ची ओळख करून घेऊ. बघा इथं चित्र आले. पहिलं चित्र कोणतं सांगा बघू. कमळ. दुसरं कळशी. तिसरं कणीस. आणि चौथं कपाट. बघा या वस्तूमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, क लपलेला आहे. पहिलं कमळ या शब्दामध्ये क कुठं लपलेला आहे बघा. पहिलं अक्षर काय आहे, क आहे. कळशी या शब्दामध्ये क कुठं लपलेला आहे बघा. पहिलं अक्षर क आहे. कणीस या शब्दामध्ये क कुठं लपलेला आहे बघा. पहिलं अक्षर क आहे. त्यानंतर कपाट या शब्दामध्ये क कुठं लपलेला आहे. पहिलंच अक्षर क आहे. समजलं तुम्हाला क कसं असतंय. त्यामधील क ओळखा. बघा शब्द कसे आहेत. कमान, काळा, कप, कमर, कणखर आणि करवर. समजलं. बर आता क कुठं आहे. कमान मध्ये पहिलं अक्षर क आहे. काळा या शब्दामध्ये पहिलं अक्षर क आहे. कप या शब्दामध्ये पहिलं अक्षर क आहे. त्यानंतर कमर या शब्दामध्ये पहिलंच अक्षर क आहे. कणखर शब्दामध्ये सुद्धा पहिलं दिसणारं अक्षर ते क आहे. आणि करवत या शब्दामध्ये सुद्धा पहिलं अक्षर काय आहे, क. करणने कपाटात कपडे ठेवले. या वाक्यामध्ये क कुठं कुठं आहे, त्याच्या खाली रेष मारा बघू. बरोबर आहे. पहिला करणे मध्ये क आहे, कपाटात क आहे आणि कपडे या शब्दामध्ये क आहे. दुसरं वाक्य काय बघा. कवी कविता करतो. या वाक्यामध्ये क कुठं आहे सांगा बघू. रेष मारा तिथं. बरोबर आहे. कवी मध्ये पहिलं अक्षर क आहे. कवितामध्ये पहिलं अक्षर क आहे. करतो मध्ये पहिलं अक्षर क आहे. मग आता क कसं लिहायचं ते बघूया. पहिला काय करायचं, मधोमध उजवीकडे तोंड असलेलं अर्धा गोल काढायचं. त्यानंतर एक उभी रेष मारायचं. त्यानंतर खाली जरासं तोंड असलेला गोल काढायचं आणि नंतर आडवी रेषा मारायची. समजलं तुम्हाला क कसं काढायचं ते. शाबास. चित्र आहे. पहिलं चित्र कशाचं आहे, मलम. नंतर मणी. पुढं मगर. त्याच्या पुढं कशाचं चित्र आहे, समईचं चित्र आहे. मग मलम मध्ये बघा म कुठं लपलेलं आहे. मलम या शब्दामध्ये पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर दोन अक्षर काय आहेत, म. मणीमध्ये पहिलं अक्षर म आहे. मगर या शब्दामध्ये पहिलं अक्षर म आहे आणि समई या शब्दामध्ये दुसरं अक्षर म आहे. समजलं तुम्हाला म. मग आता बघा काही शब्दामधलं म ओळखा बघू. शब्द कसे आहेत बघा. मऊ, काम, राम, मदत, मन, मदन. बघा बघू. पहिल्या शब्दामध्ये मऊ या शब्दामध्ये सांगा बघू. बरोबर पहिला अक्षर म आहे. काम या शब्दामध्ये दुसरा अक्षर म आहे. त्यानंतर राम या शब्दामध्ये दुसरा अक्षर म आहे. मदत शब्दामध्ये पहिला अक्षर म आहे. मन या शब्दामध्ये पहिला अक्षर म आहे आणि मदन या शब्दामध्ये पहिला अक्षर
म आहे. बर, सगळ्या शब्दांची अक्षर तुम्ही ओळखला. आता वाक्यामधलं म ओळखूया. वाक्य बघा, मयूर मला मदत कर, हे वाक्य आहे. मयूर मला मदत कर, हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये म कुठं कुठं आहे त्याच्या खाली रेष मारा बघू. हा, पहिल्या शब्दामध्ये म आहे, दुसऱ्या शब्दामध्ये म आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये सुद्धा म आहे. बर, दुसरं वाक्य काय बघा, मदन काम कर. याच्यामध्ये म कुठं आहे? मदन शब्दामध्ये पहिलं अक्षर म आहे आणि काम या शब्दामध्ये दुसरं अक्षर म आहे. समजलं? बर, मग म कसं लिहायचं बघा. इथं व्हिडिओ जसा दिसतोय तसं तुम्ही काय करा, म लिहा. वरून रेष मारा, त्यानंतर मधली रेष मारा आणि नंतर काय करा, उभी पाठीमागे रेष मारून वरती एक रेष मारा. हे झालं म. आता तुमच्या या पाठामधलं शेवटचं अक्षर ळ, या अक्षराची आम्ही ओळख करून घ्यायचं आहे. बघा इथं चित्र, पहिलं चित्र कशाचं आहे? बाळ. पुढं गूळ. नंतरचं चित्र कोणतं? हळद. आणि पुढचं चित्र तीळ. समजलं? मग बाळ या शब्दामध्ये दुसरा अक्षर ळ आहे. बघा ळ कसं आहे ते. त्यानंतर गूळ या शब्दामध्ये दुसरा अक्षर ळ आहे. त्यानंतर हळद या शब्दामध्ये दुसरं अक्षर ळ आहे आणि तीळ या शब्दामध्ये दुसरा अक्षर ळ आहे. बर, तुम्हाला ळ कसं असतं ते समजलं? मग आणखी काही शब्दामधलं ळ ओळखा. हा बघा, टाळ, माळ, खेळ, सकाळ, पाळणा, केळ. या शब्दामध्ये कुठं आहे बघा ळ? रेष मारा बघू त्याच्या खाली. टाळ मध्ये दुसरा अक्षर ळ, माळ मध्ये दुसरा अक्षर ळ, खेळ मध्ये दुसरा अक्षर ळ, सकाळ मध्ये तिसरा अक्षर ळ आणि पाळणामध्ये मधला अक्षर ळ आहे आणि वेळ या शब्दामध्ये शेवटचं अक्षर ळ. बर, आता तुम्हाला दोन वाक्य सांगतो. त्या वाक्यामध्ये ळ कुठं लपलेलं आहे ते बघा बघू. पहिलं वाक्य आहे रमण पळत जा. या वाक्यामध्ये ळ कुठं आहे? पहिल्या शब्दामध्ये ळ आहे? नाही. दुसऱ्या शब्दामध्ये आहे, दुसरा अक्षर ळ आहे आणि शेवटच्या जा शब्दामध्ये ळ आहे? नाही. पुढचं वाक्य काय वा? कमळ, हळद, दळ. या वाक्यामध्ये ळ आहे की नाही? आहे. पण पहिल्या शब्दामध्ये कुठं ळ आहे? शेवटचा अक्षर ळ आहे. हळद शब्दामध्ये दुसरं अक्षर ळ आहे आणि दळ या शब्दामध्ये दुसरं अक्षर ळ आहे. समजलं? बर, आता ळ हे अक्षर कसं लिहायचं ते बघूया. पहिल्यांदा काय करा, एक गोल काढा, त्याला लागून आणखी एक गोल काढा. पुढं त्याच्यावरती एक देठासारखी रेष मारा आणि वर आडवी रेष मारा. समजलं तुम्हाला ळ कसं लिहायचं? बरं मुलांनो, तुम्हाला 5 अक्षरांची ओळख झालेली आहे. आता आम्ही काय करूया, पुन्हा एक नवीन कृती करूया. त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, अक्षर जोडायचं आहे. इथे एक वर्तुळ आहे आणि आत अक्षर आहे. पहिलं अक्षर आहे बा ड, त्यानंतर ळ, ब, क आणि म आहे. ही गोलात असलेली अक्षर गोलाबाहेर असलेल्या शब्दामधील ते अक्षर ओळखायचं आहे. बरं, पहिलं द,
पदर. त्याच्यामध्ये द जोडा बघू. त्यानंतर ल ला सकाळ या शब्दामध्ये जोडा. म ला मत या शब्दामध्ये जोडा. ब ला साबण या शब्दामध्ये जोडा. आणि क ला चाकर या शब्दामध्ये जोडा. हा जोडला. बर, या अक्षरांच्या खाली वाच व जोड्याजुळव हा एक अभ्यासक्रम दिलेला आहे तुम्हाला. अक्षर कशी आहेत बघा गोलामधील म, द आणि क. त्यानंतर इथं स्तंभामध्ये अक्षर आहेत क, म, ल, ब आणि द. त्यानंतर पुढं गोलामध्ये दोन अक्षर आहेत ल आणि ब. तुम्ही काय करायचं आहे, स्तंभामध्ये असलेले अक्षर बाहेरच्या अक्षरांना रेषा मारून जोड्या जुळवायचं. पहिलं क कुठे येते बघा. क पहिल्या गोलामधील शेवटचं अक्षर. म गोलामधील पहिलं अक्षर. त्यानंतर ल पुढच्या गोलामधील पहिलं अक्षर. ब पुढच्या गोलामधील दुसरं अक्षर. आणि द पहिल्या गोलामधील मधलं अक्षर. जोडला. बर, आता काय करूया, तुम्ही ही अक्षर कशी लिहायचं इथं एक व्हिडिओ येतो, त्याप्रमाणे बघा आणि तुमच्या पुढच्या पानावर अक्षर गिरवण्यासाठी जी जागा सोडलेली आहे त्यावरती अक्षर गिरवा. तुमचं गिरवून झालं. त्यानंतर त्याच्या खाली परत तुम्हाला परिसरातील फुलांची नावे ओळखण्यासाठी सांगितलेले आहे. सांगा बघू परिसरातील फुलांची नावे. झेंडू आणि कमळ, मोगरा. शबाश. त्यानंतर खाली त्याच्या उदाहरणाप्रमाणे अक्षरे तयार कर म्हणून एक कृती आहे बघा. गोल आहेत, 5 गोल आहेत. वरती एक गोल, त्यामध्ये ब आहे, मध्ये ल आहे, त्यानंतर द आहे, इकडच्या बाजूला गोलामध्ये क आहे आणि पुढच्या बाजूला म आहे. तुम्ही काय करायचंय, हे गोलातील अक्षर वापरून तुम्ही शब्द तयार करायचंय. एक करून दाखवलेलं आहे बघा. क आणि ल हे शब्द वापरून, हे अक्षर वापरून कळ हा शब्द बनलेला आहे. पुढं तुम्ही काय करा, बाकीचे अक्षर वापरून शब्द तयार करा. बरं बघा बघू, आणखी कोणते शब्द तयार झाले. बळ, दळ आणि मळ. बर, आता तुम्ही काय करायचंय, ही अक्षर रोज तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. शाबास, धन्यवाद.